सर्वांना नमस्कार. आदिराज विना लव्ह स्टोरी भाग 4 यापूर्वीच आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे. तर बघूया आदिराज विना लव्ह स्टोरी भाग 5. आदिराज विना व मामांना आणि मामीला घेऊन सोबतच येतो. जानकीबाईला पण खूप आनंद होतो. संध्याकाळी जेवण झाल्यानंतर आदिराज शेतात काम असल्यामुळे जातो आणि सावी, विना, श्याम, मनीषाबाई व विकासराव आणि जानकीबाई बोलत असतात. त्यांच्या लग्नाच्या गोष्टी चालू असतात. जानकीबाई म्हणतात, सावी तू अभ्यास कर ना, तुझे पेपर आहेत 12वीचे. सावी हो म्हणते आणि ती विनाला पण सोबत घेऊन जाते आणि विना पण जाते तिच्यासोबत. राम आणि श्याम पण झोपायला जातात. हॉलमध्ये फक्त विकासराव, मनीषा आणि जानकीबाईच असतात. जानकीबाई सांगते, विकास नको काळजी करू, दोघे पण मुलं खूप खुश आहेत एकमेकांसोबत. मनीषा म्हणते, हो आम्ही गाडीमध्ये पण बघितलं. आधी खूप काळजी घेत होते विनाची. आता तर आधी बघ किती खुलून बोलतोय सर्वांसोबत. आधी नव्हता बोलत, आता येईलच थोड्या वेळात. तेवढ्यातच आधी घरी येतो. तो पण त्यांच्याजवळ बसतो. पण त्याला वाटते विना झोपली. तर तो विचारतो, आई सावी कुठे आहे? तर आई म्हणतात, अरे ती अभ्यास करते, पेपर आहेत ना तिचे. त्यांना समजते की आधी विनाबद्दल विचारतोय, पण विचारायला तो लाजत असतो. आधी म्हणतो, आई मला आणि विनाला उद्या राहुलच्या इथे जेवणाला बोलवलं आहे. आई म्हणतात, ठीक आहे, विनाला सांग ती सावीच्या रूममध्ये आहे. आधी उठून जातो सावीच्या रूममध्ये. तर सावी अभ्यास करत असते आणि विना तिला समजावून सांगत असते. आधी सावीला म्हणतो, सावी आता रात्र झाली, झोप, गुड नाईट. आणि विनाला म्हणतो, विना आपल्याला राहुलच्या इथं जायचं आहे उद्या जेवणासाठी. तर विना हो बोलते आणि आधी आपल्या बेडरूममध्ये जातात विनासोबत आणि झोपतात. आज पण आधी विनावर प्रेमाचा व प्रणयाचा भरपूर वर्षाव करतो. दुसऱ्या दिवशी सकाळी आधी व विना सोबतच उठतात आणि विना आधी फिरायला घेऊन जातो सोबत मॉर्निंग वॉकसाठी. जानकीबाई व मनीषा पण उठलेल्या असतात. फिरून आल्यानंतर विना व आधी आंघोळ करून खाली येतात. नंतर विना घरची कामे करते व नाश्त्याची तयारी करते. नाश्त्यामध्ये विना आलूचे पराठे बनवते. त्याचा सुगंध सर्व घरभर फिरतो. तिथेच डायनिंग टेबलवर सावी, राम, श्याम, मामा बसलेले असतात. मनीषाबाई व जानकीबाई विनाला पराठे बनवण्यात मदत करत असतात. पराठे झाल्यानंतर सर्व एकत्रच नाश्ता करायला बसतात. पराठे छान झालेले असतात. नंतर सावी म्हणते, दादा तू व वहिनी हनीमूनला कुठे जाणार आहेस? हनीमूनचं नाव ऐकून विनाला खूप लाज वाटते. आधी म्हणतो, अजून ठरवलं नाही कुठं जायचं. राम म्हणतो, मग वहिनीला विचारा कुठे जायचं त्यांना. विना तर अजूनच लाजत असते. सावी आणि राम एकत्र म्हणतो, वहिनी सांगा कुठं जायचं तुम्हाला हनीमूनला. तर विना तिथून किचनमध्ये जाते. तिला खूप लाज वाटत होती. आधी विनाला विचारून ठरवा कुठे जायचं आणि कधी जायचं असं जानकीबाई सांगतात आणि संध्याकाळी सांगा. विना किचनमधून पाणी घेऊन येते व आधीच्या शेजारी बसते. पण ती मान वर करून पण बघत नाही. तर आधी गालात हसत असतो. राम आधीला डोळा मारतो आणि म्हणतो, वहिनी ठरवलं का कुठं जायचं हनीमूनला? विनाच्या तोंडात घात असतो तर तिला ठसका लागतो. ती परत उठणार तोच आधी तिचा हात पकडतो व तिला पाणी पाजतो आणि तिच्या पाठीवर हात फिरवत असतो आणि म्हणतो, शांत हो विना, हे सर्व तुझी अशीच मस्करी करणार आहेत. नंतर आधी म्हणतो, श्याम आई मी संध्याकाळपर्यंत सांगतो, तिकीट पण करतो. आणि श्याम विषय नको काढू हा. हे ऐकून विकासरावांच्या डोळ्याला खूप बरे वाटते. कारण आपला जावई आपल्या मुलीची किती काळजी घेतो हे त्यांना दिसत होतं. नाश्ता झाल्यानंतर आधी म्हणतो, विना मी शेतातून येतो, तोपर्यंत तू तुझं आवरून ठेव आणि छान तयारी कर, आपल्याला लवकरच जायचं आहे. किचनमधले काम आवरून विना रूममध्ये जाते. ती मस्त पिंक कलरची साडी काढते आणि आतूला आणि आईला आवाज देते साडी घालून देण्यासाठी.
मदत करा म्हणून. त्या येतात आणि तिला साडी घालून देतात. नंतर वीणा तिचा मेकअप करते आणि वीणा छान दिसत असते पिंक कलरच्या साडीमध्ये. आतू वीणाला दागिने पण देतात घालायला. त्या दागिन्यामध्ये ती एकदम राणीसारखी दिसत होती. वीणाचे आवरून झाल्यानंतर तिघी पण रूममध्येच बसतात. तेवढ्यात आधी रूममध्ये येतो. त्याला पण आवरायचं असतं. तर आई आणि मामी दोघी बाहेर जातात. वीणा कपाटमधला आधीचा ड्रेस काढून द्यायला जाते तर आधी दरवाजा लावून घेतो आणि वीणाच्या पाठीमागे येऊन तिला मिठी मारतो. तिच्या पोटावर आधीचे हात असतात आणि ओठ वीणाच्या खांद्यावर असतात. वीणा म्हणते, अहो सोडा ना, कोणीतरी येणार. आधी म्हणतो, दरवाजा बंद केलाय मी, आणि वीणाला आपल्याकडे फिरवतो आणि वीणाच्या डोळ्यात बघतो आणि म्हणतो, खूप सुंदर दिसतेस वीणा साडीमध्ये. तो बोलत असतो पण त्याचे हात वीणाच्या कमरेवरती फिरत असतात. वीणाच्या काळजात कळ निघत असते. आधी वीणाच्या डोळ्यामध्ये बघत म्हणतो, आय लव्ह यू. मला वाटते जाण्याचं कॅन्सल करायला पाहिजे. वीणा पण आधीच्या गळ्यात हात टाकून म्हणते, जायचं कॅन्सल नका करू. त्यांना काय वाटणार? तो म्हणतो, मला असं वाटते आता वीणा तुलाच खाऊन घ्यावं. ते म्हणते, हो, लग्न झालं तेव्हापासून तेच करत आहोत आपण. आधी म्हणतो, मग लायसन आहे. आधी वीणाचे मंगळसूत्र म्हणून पकडून दाखवतो आणि वीणाला किस करतो. वीणाला श्वास घ्यायला त्रास होतो तेव्हा तिला आधी सोडतो व दोघे एकामेकांची इकडे बघून हसतात. वीणा आधीच्या हाती शर्ट आणि पॅन्ट देते आणि म्हणते, तुम्ही आधी फ्रेश होऊन या, बाकीचं नंतर रात्रीला बघू. आधी म्हणतो, रात्रीला तर बघायचंच आहे, पण सांग ना आपण कुठं जायचं हनीमूनला? तुला कुठं जायचं आहे? ती म्हणते, रात्री ठरवूया, आता या तुम्ही फ्रेश होऊन. आधी फ्रेश होण्यासाठी जातो. वीणा बेडवरच बसते आधीची वाट बघत. आधी फ्रेश होऊन बेडरूममध्ये येतो व तिथंच पॅन्ट शर्ट घालून मस्त तयारी करतो आणि वीणाला म्हणतो, चला झालं माझं आवरून. आदिराज वीणा जिन्यावरून खाली येत असतात. हॉलमध्ये सचिन पण आलेला असतो आणि घरातील मंडळी पण बसलेले असतात. आदिराज वीणा येऊन उभे राहतात आणि सचिनला म्हणतो, तू इथं आला, आपण तर राहुलच्या घरी भेटणार होतो. सचिन म्हणतो, इकडूनच जायचं होतं. तुला माहीत नाही का राहुलचं घर शेतात आहे, म्हणून आलो मी तुला कंपनी म्हणून. अजून तू ठीक आहे? चला. दोघे पण आपल्या आपल्या बुलेट घेऊन राहुलच्या घरी जाण्यासाठी निघतात आईला सांगून. राहुलच्या घरी राहुलची आई, बहीण आणि बाबा असतात. ते वाटच बघत असतात. वीणा राहुलच्या आईसोबत गोष्टी करते आणि त्यांना स्वयंपाकात मदत करते. त्यांना वीणाचा स्वभाव खूप आवडतो. राहुलची बहीण कविता पण असते. तिला पण वीणा खूप आवडते. ती आधीला म्हणते, दादा, वहिनी खूप छान भेटली. जेवण झाल्यानंतर सर्व गोष्टी करायला बसतात तेव्हा बाबा म्हणतात, पुढच्या वर्षी राहुलचं लग्न बघूया. सचिन पण म्हणतो, हो, आता एक नंबर लावा लग्नासाठी. राहुल पण म्हणतो, हो, थोडं घराचं काम करायचं आहे यावर्षी, पुढच्या वर्षी बघू लग्नाचं. आधीला म्हणतो. बाबा म्हणतात, बरोबर आहे राहुलचं. राहुलच्या घरी जेवण करून आराम करून आदिराज व वीणा परत येतात. घरी आल्यानंतर वीणा चहा करते आणि जेवणाचं विचारते तर आई बोलतात, जेवण झाले आहे, नको टेन्शन घेऊ, सोबतच करू. मग वीणा रूममध्ये जाते आणि वीणाचं खूप पोट दुखत असते. वीणा बेडवर झोपते आणि आधी वीणाजवळ बसतो आणि विचारतो, का बरं पोट दुखत आहे वीणा? वीणा म्हणते, सकाळपासून कंबर दुखत होती, आता पोट पण दुखत आहे मला वाटते. आधी म्हणतो, सांग ना काय वाटते तुला? ती म्हणते, माझी तारीख जवळ आहे. आधीला समजत नाही काय झालं. वीणाला खूप कळ लागते तर ती बाथरूममध्ये जाते आणि बाथरूममधून येते तर तिचा पूर्ण चेहरा सुकलेला असतो. आधी म्हणतो, काय झालं वीणा? वीणा म्हणते, माझे पिरियड्स आले. तेव्हा आधीला समजते तर तिला विचारतो, तुझ्याजवळ सॅनिटरी पॅड आहेत का? ती नाही म्हणते.
ठीक आहे, मी मेडिकलवर जातो. वीणा म्हणते, थांबा, मी सावीला विचारते. आदी म्हणतो, ठीक आहे, विचार, मी सावीला पाठवतो. वीणा बेडवर झोपते आणि आदी सावीला बेडरूममध्ये पाठवतो. वीणा सावीला विचारते, तुझ्याजवळ सॅनिटरी पॅड आहेत का? ती हो म्हणते आणि ती पण घेऊन येते आणि वीणाला देते. थोड्या वेळाने आदी रूममध्ये गरम पाण्याची पिशवी घेऊन येतो आणि वीणा झोपलेली असते तिथे बसतो आणि वीणाच्या पोटावर गरम पाण्याची पिशवी ठेवतो. वीणाला विचारतो, खूप त्रास होते का तुला? ती म्हणते, हो, 2 दिवस खूप त्रास होतो. तो म्हणतो, डॉक्टरजवळ जायचं का? ती म्हणते, नाही, होणार कमी. वीणा झोपलेली असते आणि आदी वीणाच्या पोटावर बॅग ठेवतो आणि बॅगवर हात ठेवून तिच्या जवळ बसलेला असतो आणि आई आणि आत्तू येतात, त्या दोघांना बघतात. त्यांना खूप हसायला येतो. त्यांना बघून आदिराज हात काढतो आणि थोडा बाजूला बसतो. थँक यू. चला तर मग उद्याच्या भागात बघूया आदिराज वीणा हनीमूनला कुठे जातात. थँक यू सो मच. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सॉरी, स्टोरी टाकायला खूप उशीर झाला आणि उद्यापासून मी रोज स्टोरी टाकण्याचा प्रयत्न करणार. थँक यू सो मच.